नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी भरपूर प्रोटीनयुक्त असलेला आहार ते म्हणजे मिश्र डाळींचे आप्पे बनवणार आहोत। तांदूळ व डाळींचं योग्य प्रमाण घेतलं तर आप्पे मऊ लुसलुशीत असे होतातच। तर आता इथं मी 1 वाटी इतकं रेशनचं तांदूळ घेतलं आहे। तर वाटी भरताना आपल्याला सपाट वाटी भरून घ्यायची आहे। तर एकूण मी 2 वाट्या इतकं तांदूळ घेतलं। सेम त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी इतकी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। परत सेम त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी इतकी मूग डाळ घ्यायची आहे। मूग डाळ तुम्ही अर्धी वाटी घेतली तरीही चालेल। यानंतर सेम त्याच वाटीने पाऊण वाटी इतकी उडदाची डाळ घेतली आहे। डाळींचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालतं। आता यानंतर सेम त्याच वाटीने 1 सपाट वाटी भरून आपण जे रोज कांदे पोहे करतो ते पोहे घेतलेले आहेत। तर हे आपल्याला नंतर यामध्ये घालायचे आहेत, सुरुवातीलाच यासोबत आपल्याला हे घालायचे नाहीत। तर आपण ज्यावेळी डाळ व तांदूळ वाटू त्यावेळी आपल्याला हे पोहे घालायचे आहेत। तर आता सगळ्यात अगोदर हे तांदूळ व डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर आता घेताना मोठं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये मी डाळ व तांदूळ छान धुवून घेतलं। यानंतर यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा मेथीदाणे घालायचे आहेत। मेथीदाणे घातल्यामुळे आपल्या आप्प्यांना छान अशी जाळी पडते। आता यामध्ये भरपूर असं पाणी घालून हे डाळ व तांदूळ आपल्याला 5 ते 6 तास जवळपास कमीत कमी 6 तास तरी भिजवत ठेवायचं आहे। आता इथे पहा आपले डाळ व तांदूळ छान भिजलं गेलं आहे। यानंतर जे आपण पोहे घेतले होते ते पोहे आपल्याला स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत। आता हे डाळी व तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर वाटत असताना आपल्याला यामधलंच पाणी वापरायचं आहे, दुसरं पाणी वापरायचं नाही। तर आता इथे पहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये आपल्याला डाळ व तांदूळ घालून थोडं थोडं घालत वाटून घ्यायचं आहे। तर आता हे वाटत असताना अगदी कमीत कमी पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे, खूप जास्त पाणी घालायचं नाही। तर आता इथे पहा मी बारीकसर असं हे वाटून घेतलं आहे। अगदी किंचित रवाळ राहिलं तरी देखील चालेल। वाटलेलं मिश्रण एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं आहे। तर आता इथे पहा सर्वात शेवटी मी पोहे वाटून घेणार आहे। यानंतर पोहे वाटल्यानंतर आता हे आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर केला तर सुरुवातीलाच हे पीठ खूप जास्त पातळ होईल व आप्पे करताना व्यवस्थित असे तयार होणार नाहीत, आप्पे चपटे होतात। तर आता सगळं वाटलेलं मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनने छान असं 1 ते 1.5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या आप्प्यांना छान अशी जाळी पडते, पीठ छान असं फर्मेंट होतं। तर वाटलेलं हे मिश्रण आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे फर्मेंट होण्यासाठी। तर दुसऱ्या दिवशी पहा आपलं पीठ छान असं आंबलं गेलं आहे, याला छान अशी जाळी पडली आहे। तर आता हे पीठ आपल्याला पळीने मिक्स करून घ्यायचं आहे, खूप जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही, म्हणजेच याची आपल्याला खूप जास्त जाळी मोडायची नाही। जर का तुम्हाला इथं वाटलं की पीठ खूप जास्त घट्ट आहे तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता। खूप जास्त घट्ट पिठाचे आप्पे करायचे नाहीत, ते जाळीदार होत नाही। आता जितके आप्पे करायचे आहेत तितकं पीठ मी साईडला काढून घेतलं आहे। यामध्ये मी बारीक कट केलेल्या 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। यानंतर छोटा टोमॅटो बारीक कट केलेला घेतला आहे। छोट्या मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे। थोडीशी कढीपत्त्याची पानं कट करून घेतली आहेत। याऐवजी तुम्ही कोथिंबीर घालू शकता। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा ज्यावेळी आपण आप्पे तयार करणार आहोत त्याच वेळी यामध्ये कांदा व टोमॅटो घालायचा आहे, अगोदरच घालून ठेवायचं नाही, नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं व तयार होणारे आप्पे व्यवस्थित फुलले जाणार नाहीत। इकडे आप्पे पात्र छान असं गरम झालं आहे। कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे। यानंतर तयार केलेलं आप्प्यांचं पीठ घालायचं आहे, मिश्रण घालायचं आहे। सुरुवातीला कढईच्या साहाय्याने व नंतर मध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे। पीठ घातल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे व 1.5 ते 2 मिनिटं हे आप्पे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तर एका साईडने आप्पे छान असे फुलले की थोडंसं वरतून तेल सोडून घ्यायचं आहे। नंतर हे आप्पे आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत। तर आप्पे पहा छान असे आपले फुलले गेले आहेत, मऊ लुसलुशीत हे आप्पे तयार होतात। फक्त पिठाचं प्रमाण डाळींचं प्रमाण आपल्याला योग्य घ्यायचं आहे।
तर आता हे आप्पे मी उलटवून घेतले, परत याला मी 1 मिनिटांची वाफ देऊन घेणार आहे। तर इथे पहा आपले आप्पे छान असे वाफले गेले आहेत, शेकले गेले आहेत। काढून घेऊया। दुसरी बॅच करताना देखील अशीच सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर हे पहा, हे आप्पे देखील छान असे फुलले गेले आहेत। उलटवून घेऊया। आप्प्यांना रंग पहा, अगदी सोनेरी रंग आलेला आहे। अगदी छान असे गोल गरगरीत, वरून लुसलुशीत मऊ व आतून जाळीदार असे हे आप्पे तयार झाले आहेत। फक्त आप्प्यांचं पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही। आता चटणी पाहूया। त्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1.5 ते 2 इंच आलं, ज्या वाटीने डाळवं घेतलं त्याच वाटीने 1.5 वाटी इतके शेंगदाणे, 1 वाटी डाळवं, त्याच वाटीने 2 वाट्या इतके ओल्या नारळाचे काप, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर घेतली आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 छोटा चमचा यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे व यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून ही चटणी आपल्याला सरसरीत अशी वाटून घ्यायची आहे। चटणी तुम्हाला किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। आता चटणीला फोडणी देऊया। तर फोडणी पात्रामध्ये 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं। आवडीप्रमाणे जिरी मोहरी घालायची आहे। 1 छोटा चमचा हिंग घालायचं। यानंतर कढीपत्त्याची यामध्ये पानं घालायची आहेत व हा तडका आपल्याला या चटणीवरती देऊन घ्यायचा आहे। तयार झाली आप्प्यांसोबत खाण्यासाठी चटणी। मी यामध्ये दह्याचा वापर केलेला नाही। जर का तुम्हाला दही घालायचं असेल तर घातलं तरीही चालेल। यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला दही वापरायचं आहे। तर आता इकडे आपले जाळीदार आप्पे देखील तयार झाले आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी आवडली तर शेअर देखील करा। तर इथे पहा, आपले मिश्र डाळींचे आप्पे अगदी जाळीदार असे तयार झाले आहेत। अगदी मऊ लुसलुशीत असे तयार झाले आहेत। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।